दुसरा इतिहास अध्याय 9। शल्मोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मौल्यवान रत्ने व मसाले उंटांवर लादून कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहावयास यरुशलेमेस आली। शल्मोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याजपुढे बोलली। शल्मोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली। त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती। शल्मोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधिलेले मंदिर, त्याच्या मेजवानीची पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकऱ्यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्याले बरदार व त्यांचे पोशाख आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जावयाचा त्याचा तो जिना, ही सगळी पाहून ती गांगरून गेली। ती राजास म्हणाली, आपली करणी व ज्ञान याविषयीची कीर्ती मी आपल्या देशी ऐकली ती खरी आहे, तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय या गोष्टींचा मला विश्वास येईना। आता पहावे तो आपल्या ज्ञानाची अर्धीही थोरवी माझ्या कानी आली नव्हती। आपली कीर्ती झाली आहे तीहून आपण अधिक आहात। धन्य आपले लोक, धन्य हे आपले सेवक, त्यांना आपल्यासमोर सतत तिष्ठत राहून आपल्या शहाणपणाचा लाभ घडत असतो। धन्य आपला देव परमेश्वर, त्याने आपणावर प्रसन्न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापिले आहे। आपल्या देवाने इस्रायलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व धर्माचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे। तिने राजास 120 किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली। शबाच्या राणीने शल्मोन राजास जी सुगंधी द्रव्ये नजर केली त्यासारखी पुन्हा कधी कोठून आली नाहीत। हुरामाचे कामदार ओफीर येथून सोने आणीत, त्याप्रमाणेच रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही आणीत। राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला चबुतरे केले, त्याप्रमाणेच गाणाऱ्यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनविल्या। असल्या वस्तू त्यापूर्वी यहुदा देशात पाहण्यात आल्या नव्हत्या। शबाच्या राणीने जे जे मागितले ते सगळे शल्मोन राजाने तिला तिच्या मनीषेप्रमाणे दिले। शिवाय तिने जो नजराणा आणला होता त्याच्या इतक्या मोलाची देणगी तिला दिली। मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली। प्रतिवर्षी शल्मोनाकडे सोने येई ते 666 किक्कार भरे। याखेरीज आणखी सौदागर व व्यापारी आणीत आणि अरबस्तानचे सर्व राजे व देशाचे सुभेदार शल्मोनाकडे सोने चांदी आणीत। शल्मोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली बनविल्या। एकेका ढालीस 600 शेकेल सोने लागले। त्याप्रमाणेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून 300 लहान ढाली केल्या। प्रत्येक ढालीस 300 शेकेल सोने लागले। राजाने या ढाली लबानोन वनगृहात ठेविल्या। राजाने एक मोठे हस्तिदंती सिंहासन बनविले व ते शुद्ध सोन्याने मढविले। सिंहासनास 6 पायऱ्या आणि सोन्याचे पादपीठ ही लाविली। सिंहासनाच्या दोन्ही बाजूस हात होते व ह्या 2 हातांच्या बाजूंना 2 सिंह केले। त्या 6 पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस एक एक सिंह, असे एकंदर 12 सिंह केले। दुसऱ्या कोणत्याही राज्यात यासारखे केलेले सिंहासन नव्हते। शल्मोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती। लबानोनी वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती। शल्मोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारित नसे। हुरामाच्या कामदाराबरोबर राजाची जहाजे तार्शिशास जात असत। 3 वर्षांनी ही तार्शिशास जाणारी जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत,
वानर व मोर आणीत असत. शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ होता. देवाने शल्मोनाच्या ठायी शहाणपण ठेविले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरले राजे त्याच्या दर्शनास येत. प्रत्येक मनुष्य चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणीत असत. शल्मोनाचे घोडे व रथ यांची 4000 ठाणी होती. त्याच्याजवळ 12,000 राऊत होते. त्यातले काही रथ ठेवावयाच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेविले. फरात नदीपासून पलिष्ट्यांचा देश व मिसर देशाची सरहद्द येथवरल्या सर्व राजांवर त्याचे प्रभुत्व असे. राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्याप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उमरांच्या झाडाप्रमाणे विपुल केले. लोक मिस्राहून व इतर सर्व देशाहून शल्मोनासाठी घोडे आणीत. शल्मोनाची अथपासून इतिपर्यंत एकंदर सर्व कृत्ये नाथान संदेष्ट्याच्या ग्रंथात, शिलो निवासी अहिया यांच्या संदेशलेखात आणि नबाटपुत्र यराबाम याचविषयीच्या इद्दोकृत दृष्टांत ग्रंथात लिहिलेली आहेत, नाहीत काय? शल्मोनाने यरुशलेमेत अवघ्या इस्रायलावर 40 वर्षे राज्य केले. शल्मोन आपल्या पितराजवळ जाऊन निजला व त्यास त्याचा बाप दावीद याच्या नगरात मूठमाती दिली. त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.